पनवेल तालुक्यातील औद्योगिक जमिनींच्या गैरव्यवहारात गंभीर अनियमितता उघड झाल्याने पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे। राज्यपालांच्या आदेशानुसार महसूल व वन विभागाने हा आदेश 5 सप्टेंबर रोजी काढला। मॅरेथॉन पनवेल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सन 2007 मध्ये वारदोली, पोयंजे, भिंगारवाडी, भिंगारपाली, बुद्रुक आणि भेरले या गावातील जमिनी औद्योगिक उद्देशासाठी खरेदी केल्या होत्या। आता महाराष्ट्र कुळव वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 च्या कलम 63 अन्वये आवश्यक ती कारवाई तहसीलदारांनी केली नाही। उलट त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या जमिनींना आकृषिक सनद देताना गंभीर अनियमितता केल्याचं शासनाच्या निदर्शनास आलंय। ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम 3 चे उल्लंघन असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे विजय पाटील यांच्यावर विभागीय चौकशी सुरू ठेवत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। निलंबनाच्या काळात त्यांचे मुख्यालय रायगड जिल्हाधिकारी कार्यालय असेल। जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांनी मुख्यालय सोडता कामा नये असा आदेश देण्यात आलाय। तसेच नियमानुसार त्यांना निर्वाह भत्ता आणि पूरक भत्ते मिळणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पनवेल।